मी कसा दिसतो ते नका बघू, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. विचारसागर सुरू आहे आपला. विचारसागरामध्ये दुसरा तरंग सुरू आहे. दुसऱ्या तरंगामध्ये जे अनुबंध ग्रंथकाराने सांगितले होते पहिल्या तरंगामध्ये, ते अनुबंध जे 4 अनुबंध आहेत त्या प्रत्येक अनुबंधावर पूर्वपक्ष शंका घेतोय आणि सिद्धांती काय करतात, त्यांचं खंडन करून आपला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताची स्थापना करतात. लक्षामध्ये पहिला त्यांनी अनेक कार्यावर शंका घेतल्या होत्या, त्या शंका सगळ्या त्यांच्या खंडित केल्या आणि आमचा अधिकारी कसा सिद्ध होते त्यांनी सिद्ध केलं. आता दुसरा अनुबंध जो होता विषय, ग्रंथाचा विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य, जीव आणि ब्रह्म एक आहे हा ग्रंथाचा विषय आहे. आणि त्यावर आता पूर्वपक्ष शंका घेतोय. पूर्वपक्षाने शंका घेतात, आपलं झालेच सगळं ते आहे का नाही, अजून तेच चालू आहे, पूर्वपक्षच चालू आहे म्हणा. काय काय शंका घेतल्या त्यानं. तो म्हणत होता की तुम्ही जे म्हणताय जीव ब्रह्म एक आहे, हा जो तुमच्या ग्रंथाचा विषय हा सिद्ध होत नाही. का सिद्ध होत नाही? जीव ब्रह्माचं ऐक्य असूच शकत नाही. का असू शकत नाही? जीवाच्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी विरोधी धर्म आहे. काय विरोधी धर्म आहेत? जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाही. जीव परिच्छिन्न आहे, जीव ब्रह्म व्यापक आहे. जीव अनंत आहे, ब्रह्म एक आहे. जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे भेद आहेत, म्हणजे 3 प्रकार स्वगत सजाती विजाती 3 प्रकारच्या भेदाने जीव युक्त आहेत. आणि ब्रह्माच्या ठिकाणी कुठलाच भेद नाही, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही. कोणताच भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. असे सर्व विरोधी धर्म आहेत आणि विरोधी धर्म असल्यामुळं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नाही. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं याने की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी पंचक्लेश नाही, सांगितलं होतं का नाही. मग त्याच्यावर वेदांती असं म्हणतात, काय म्हणतात की अहो जीवाच्या ठिकाणी तुम्ही जे पंचक्लेश म्हणता का नाही, आणि तुम्ही जीव जे अनेक मानता, जीव तुम्ही अनेक मानायला लागले. जीव अनेक मानायची काही गरज नाही, एकच जीव आहे. जीव कसा आहे? एकच आहे. मग पूर्वपक्ष काय म्हणतो, जीव एक असून कसं काय जमवतो? पंचक्लेश आहेत ना, म्हणजे जीवाच्या ठिकाणी दुःख आहे ना, क्लेश आहेत ना जीवाच्या ठिकाणी. मग जीव जर एक मानला तर एकाला झालेलं दुःख किंवा सुख हे मग सर्व जीवांना व्हायला पाहिजे. प्रत्येक शरीरामध्ये जर एक जीव मानला तर मग याचं सुख दुःख त्याचं सुख दुःख हे सगळ्याला व्हायला पाहिजे ना. एकाला झालेलं सुख दुःख सगळ्यालाच व्हायला पाहिजे, कारण सगळ्याचा जीव काय आहे? एकच, ठीक आहे नाही. म्हणून ही सुखदुःखाचा संकर होतो, मागं झाला विषय, आणि सुखदुःखाचा संकर होतो म्हणून प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न जीव मानावा लागतो. आणि भिन्न भिन्न जीव मानले, सुखदुःखाचा संकर होऊ नये, ह्याचं सुखदुःख त्याला त्याचं सुखदुःख त्याला होईल, सगळ्यालाच होईल एखादं सुखदुःख, हा संकर होऊ नये म्हणून प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव किती मानावे लागतात? भिन्न भिन्न मानावे लागतात. म्हणजे जीव अनंत मानावे लागतात, म्हणजे जीव अनंत झाले. जीव कसे झाले? अनंत झाले. आणि जीव अनंत असल्यामुळं एकत्व धर्मानियुक्त असलेले जे ब्रह्म, त्या ब्रह्माशी अनेकत्व धर्मानियुक्त असलेले जे जीव, त्यांचं ऐक्य होत नाही. यावर वेदांती म्हणतात की अहो तसं नाही, जीव शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नाही. 3 घटक मिळून जीव तयार होतो. एक बुद्धीला अधिष्ठान असणार चैतन्य, आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास. किती झाले? 3. पहिला घटक कोणता? बुद्धी. दुसरा घटक कोणता? बुद्धीला अधिष्ठान चैतन्य. आणि तिसरा घटक कोणता? बुद्धीमध्ये त्या चैतन्याचा आभास. असे 3 घटक एकत्र आले की त्याला आम्ही वेदांत शास्त्रामध्ये काय म्हणतो? जीव म्हणतो. नुसती बुद्धी म्हणजे जीव नाही, नुसतं चैतन्य म्हणजे जीव नाही, आणि नुसती बुद्धी चैतन्य म्हणजे जीव नाही, त्याच्यात आभास असावा लागतो. त्यावेळेला हे 3 मिळाले, एकत्र झाले की त्याला आम्ही काय म्हणतो? जीव म्हणतो.
अलग लक्षामध्ये तुम्ही सांगता की जीवाच्या ठिकाणी क्लेश आहे, पण ऐका, जीव सगळे जीव काय करायचे नाही, अनेक मानायची गरज नाही. का? कारण दुःख वगैरे हे जे धर्म आहेत, पंचक्लेश वगैरे हे जे धर्म आहेत, हे सर्व धर्म, संसार धर्म हे बुद्धीच्या ठिकाणी आहेत. कुठे आहेत? बुद्धीच्या ठिकाणी. ते जे बुद्धी अधिष्ठान जे चैतन्य आहे त्याला जी वेगवेगळी नाव आहे, काय काय नाव आहेत त्याला कुटस्थ नाव आहे, त्याला साक्षी नाव आहे, त्याला त्वमपदलक्ष नाव आहे, त्याला प्रत्येक नाव आहे, त्याला आत्मा नाव आहे, अशी ही त्याला जी वेगवेगळी अभिधानं आहेत. मग अशा साक्षी अभिधान ज्याला आहे, साक्षी नाव ज्याला आहे, असं जे बुद्धी अधिष्ठान चैतन्य अलग लक्षामध्ये, ते काय सगळ्याच्या शरीरात वेगवेगळं नाही, ते सगळ्याच्या शरीरात एकच आहे. अलग लक्षात. फक्त प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी भिन्न भिन्न आहे. काय आहे? बुद्धी भिन्न भिन्न आहे. आणि हे सुख दुःख हे त्या बुद्धीत असतात. कुठं असतात हे सगळे? बुद्धीत असतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी फक्त बुद्धी भिन्न मानावी लागते. आणि बुद्धी भिन्न मानली की मग बुद्धी अनंत होतात. फक्त जीवाला अनंत मानायची काय गरज आहे? जरी आमच्या मतामध्ये जीव शब्दाचा अर्थ हे तीन मिळून जीव होत असला, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि आभास हे तीन मिळून जीव होत असला अलक्षामध्ये, तरी सुद्धा आमच्या मतामध्ये जीव शब्दाचा अर्थ असा जरी असला तरी जीव पदाचा वाच्यार्थ न घेता जीव पदाचा जो लक्षार्थ, लक्षार्थ म्हणजे काय? वाच्यार्थ म्हटलं की तिन्ही मिळून, आणि लक्षार्थ म्हटलं की त्या जीवाच्या स्वरूपात असणारी बुद्धी काढून टाकायची, त्या बुद्धीतला आभास काढून टाकायचा, आणि राहिलं काय मग त्याच्यातलं चैतन्य. मग राहिलेलं जे चैतन्य, अधिष्ठान असणारं चैतन्य, ते चैतन्य सगळ्याचं एकच आहे. सगळ्याचं कसं आहे? एकच आहे. त्याच्यामध्ये काय भेद नाही. हे प्रत्येकाच्या ठिकाणी काय भिन्न भिन्न नाही. ते एक बुद्ध्या भिन्न भिन्न आहेत. आणि बुद्ध्या भिन्न भिन्न असल्यामुळं आणि त्या बुद्धीमध्ये प्रत्येकाचं सुख दुःख असल्यामुळं त्या सुख दुःखाचा काय होत नाही? संकर होत नाही. लक्षात आलं का? सुख दुःखाचं काय होत नाही? संकर होत नाही. याचं सुख दुःख तुला होणार नाही. का नाही होणार? कारण याचं सुख दुःख त्याच्या बुद्धीत राहील. तुझी बुद्धी वेगळी आहे. याचं सुख दुःख तुझ्या बुद्धीत कसं काही येणार नाही. समजा ते सुख दुःख जर आत्म्याच्या ठिकाणी मानलं असतं आणि आत्मा सगळ्याचं एक मानला असतं, मग सगळ्या ठिकाणी ते आलं असतं. पण सुख दुःख आहे कुठं? बुद्धीत. याच्या बुद्धीत नाही. याचं सुख दुःख याच्या बुद्धीत नाही. मग याच्या बुद्धीत येईल का? नाही आहे ना. मग बुद्ध्या भिन्न भिन्न मानायच्या, आणि बुद्ध्या भिन्न भिन्न मानल्यामुळे सुख दुःखाचा काय होणार नाही? संकर होणार नाही. लक्षामध्ये. पण बुद्ध्या भिन्न भिन्न मानून सुख दुःख संकर ऐका आता, बुद्ध्या भिन्न भिन्न मानल्या की होऊन जात आहे. पण त्या बुद्धीला अधिष्ठान असणारं जे चैतन्य, सर्वांच्या बुद्धीला बुद्ध्या भिन्न भिन्न आहेत, पण त्या बुद्धीला अधिष्ठान असणारं जे चैतन्य ते सगळ्यांचं चैतन्य एकच आहे. म्हणजे सगळ्यांचा साक्षी एकच आहे, सगळ्यांचा आत्मा एकच आहे, सगळ्यांचा कुटस्थ काय एकच आहे का नाही? मग एक असलेल्या त्या कुटस्थाचं, तो कुटस्थ, तो साक्षी, तोच जीव पदाचा लक्षार्थ. तोच काय आहे? जीव पदाचा लक्षार्थ. वाच्यार्थ जीव पदाचा हे सगळे तीन मिळून आहे, पण लक्षार्थ काय आहे? साक्षी चैतन्य, तो लक्षार्थ आहे. जीव पदाचा लक्षार्थ असा जो साक्षी, तो तर सगळ्यांचा एकच आहे. आणि सगळ्यांचा साक्षी एक असल्यामुळं, सगळ्यांचा आत्मा, सगळ्यांचा कुटस्थ एक असल्यामुळं, या एकत्व धर्माने युक्त असलेल्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असलेल्या ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत आहे का? आहे काही हरकत? आता अडचण आहे का? काहीच अडचण नाही. आलं लक्षामध्ये. जे काही सुखदुःखाचा संकर व्हायला लागला होता ते सुखदुःख बुद्धीचे मानले. बुद्धी प्रत्येकाचे भिन्न भिन्न असल्यामुळे सुखदुःखाचाही संकर होत नाही.
आणि साक्षीचं पूर्वाशय किंवा काही हरकत नाही, आहे का काय हरकत? असं कोण म्हणतंय? वेदांती म्हणतात. आलं लक्षामध्ये? मग हा पूर्वपक्ष काय म्हणतो? पूर्वपक्ष म्हणतो वा शहाणे, जणू काही जीवाच्या स्वरूपामध्ये एक साक्षी आहे आणि त्या साक्षीत सगळ्याचा साक्षी एकच आहे आणि त्या साक्षीचं ब्रह्माशी काय होतं? ऐक्य होतं. की कुठला आणला साक्षी? विचारा मग तुमच्या पप्पाला, तुमच्यात साक्षी आहे का म्हणून? हा अभिषेक, तुझ्यामध्ये साक्षी आहे का नाही? आहे का? काय म्हणा लागल्या? काय बदल झाला काय? विचारा प्रत्येकाला. कोणाला वाटतं का आपल्यात साक्षी आहे? जसं आपल्याला वाटतंय की आपल्यात बुद्धी आहे, आपल्यामध्ये डोळा आहे, आपल्या शरीरात आपल्यात आमचं आहे तमचं आहे, वाटतंय का नाही? तसं वाटतंय का आपल्यात कोणीतरी एक साक्षी आहे असं वाटतंय का? हां, मग साक्षीचं कोणाला ज्ञान आहे का त्या? मग जसं वंद्यापुत्राचं कोणाला ज्ञान नाही म्हणून वंद्यापुत्र जसं लोक नाहीच म्हणतात, त्याला कोणी स्वीकारते, मानलंय कोणी वंद्यापुत्र? आपली पोरगी कोणी वंद्यापुत्र दिली काय? तुमच्या गावातली पोरगी कोण दिली काय वंद्यापुत्राला? तुझ्या गावातली नाही, याची काय? हा, त्याचा अस्तित्वच कोणी मानित नाही का? तर तो त्याचं ज्ञानच नाही, कोणाला दिसलाच नाही कोणाला. मग तो दिसला नाही, तो दिसत नाही, त्याचं ज्ञान होत नाही म्हणून तो जसा नाहीच. तसं आजपर्यंत साक्षी कोणाला दिसला का? डॉक्टर दिसला का? शरीरात साक्षी नावाचा कोणीतरी एक घटक आहे, एक व्यक्ती आहे, काहीतरी साक्षी नावाची वस्तू आहे असं अजून कोणाला माहीतच नाही. ज्ञान पण झालं नाही त्या साक्षीचं कोणाला, म्हणून त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो जसा नाहीच, वंद्यापुत्र नाही जसं त्याचं ज्ञान नाही म्हणतो नाही, तसा साक्षी आम्ही मानत नाही. कारण तो आहे असं कोणाला वाटतच नाही, त्याचं ज्ञानही कोणाला नाही, म्हणून आम्ही साक्षी मानत नाही असं म्हणतो. कोण? आणि तुम्ही त्या साक्षीच ऐक्य मानायला लागले, जे नाहीच आहे त्याच ऐक्य मानतो. अरे वा शाणे. बघ आता थोड्या वेळापुरतं, आता आम्ही तर त्या साक्षीला मानितच नाही, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी आम्ही त्या साक्षीला मानलं थोडा वेळ, पण तरी सुद्धा तुम्हाला तो साक्षी जर मानायचा असेल तर तुम्ही जसं प्रत्येक शरीरामध्ये जेव्हा प्रत्येक बुद्धी कशी मानली? भिन्न मानली. मग बुद्धी जशी भिन्न मानली तसा प्रत्येक बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य साक्षी स्वरूप तुम्हाला कसा मानावं लागेल? कारण प्रत्येक बुद्ध्या भिन्न भिन्न मानल्या ना तुम्ही, मग बुद्धीला अधिष्ठान असणारं चैतन्य स्वरूप कसं मानावं लागेल? भिन्नच मानावं लागेल ना, का नाही बुवा? भिन्नच म्हणावं लागेल का नाही? मग प्रत्येकाचं बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य भिन्न मानावं लागेल आणि ते चैतन्य भिन्न मानलं की मग ते चैतन्य किती झाले? अनेक झाले. मग त्याच्या ठिकाणी अनेकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं मग पुन्हा एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य कसं होईल? होत शकत नाही. म्हणजे तुमचा जो विषय आहे, जो ब्रह्म एक आहे, हा तुमचा विषय सिद्ध होत नाही. अशी पूर्वपक्षाने काय केली? शंका. ही शंका ध्यानात ठेवा. शंका आता पहिले शंका चालू आहे आणि अजून पुढे शंकाच आहे. पूर्वपक्षाचा संपला की मग पुन्हा उत्तर पक्ष सुरू होत असते. शंका ध्यानात असते तर उत्तर पक्ष कळत असते पुन्हा. कारण हे काय सांगायला लागले कळतच नाही पुन्हा. हे कशावर सांगायला लागले, कोणाचं खंडन करायला लागले, कोणत्या शंकेचं खंडन करायला लागले हे कळलं पाहिजे ना. त्याच्याकरता हे शंका ध्यानात ठेवायला लागतात. अजून एक शंका, आता विषय समजून पुस्तकात नका माझ्याकडे बघा. अजून एक शंका आहे. आता ही पुढची नवीन शंका. शंका अशी आहे की वेदांतामध्ये सुख दुःख हे साक्षी भाष्य आहेत असं म्हणतात. काय म्हणतात? हे पूर्वपक्ष बोलायला बघा. आता हे कोण बोलतोय? पूर्वपक्ष म्हणतोय. तो काय म्हणतो की तुमच्या वेदांतामध्ये की सुख दुःख साक्षी भाष्य आहे. सुख दुःख हे काय? साक्षी भाष्य.
साक्षी भाष्य म्हणजे तुम्हाला सांगू काय मग कशाला म्हणतात? साक्षी माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणतात? साक्षी कुठं आत्म्याला, बुद्धीच्या अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? साक्षी म्हणतात. कळलं का? आणि सुख दुःख साक्षी भाष्य आहे म्हणजे सुख दुःखाला साक्षी जाणतो असा त्या वाक्याचा अर्थ आहे. साक्षी भाष्य आहेत म्हणजे काय? सुख दुःख हे साक्षी जाणतो. साक्षी भाष्य म्हणजे सुख दुःख साक्षी भाष्य आहेत असं वाक्य. सुख दुःख साक्षी भाष्य आहेत म्हणजे सुख दुःखाला साक्षी जाणतो असं त्या वाक्याचा अर्थ आहे. सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षी. म्हणजे रूप असेल ते रूप कोण जाणतो? डोळा. डोळे आणि जीव रूपाला जाणतो का नाही? जाणतो की नाही? जाणतो. म्हणजे रूपाला डोळे जाणतात. रूपाचं ज्ञान डोळ्याला होत असतं. शब्दाचं ज्ञान नाकाला होत असतं. कानाला होतं. कानाला होतं. नाकाला कशाचं ज्ञान होतंय? गंधाचं ज्ञान होते. बरोबर आहे का नाही? मग तसं सुख दुःख हे डोळ्याने कळतंय का कानाने कळतंय का नाकाने कळतंय? असं सुख दुःख कशाने कळतंय सांगू? तर ऐका, हा काय म्हणतो की सुख दुःख साक्षी जाणतो. सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षी जाणतो. म्हणजे सुख दुःख साक्षी भाष्य आहेत म्हणजे सुख दुःखाला साक्षी जाणतात. म्हणजे साक्षी जाणतो असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि पूर्व पक्षी काय म्हणतो? हे जे वेदांती म्हणतात का नाही सुख दुःख साक्षी जाणतो, सुख दुःख साक्षी भाष्य हे म्हणणं बरोबर पण आहे त्यांचं. की पूर्व पक्षी म्हणायला लागलाय की वेदांती हे जे म्हणतात सुख दुःख साक्षी भाष्य हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण त्याला पुढे शंका करायची नाही. ह्याच्यावर त्याला शंका करायची म्हणून हा म्हणतो काय त्यांचं म्हणणं काय आहे? बरोबर आहे. गोव्या गायन पोटात काय म्हणतात ना तसं. आता कसं काय बरोबर आहे? आता हात सिद्ध लागलाय करायला कोण? पूर्व पक्ष सिद्ध करतोय. सुख दुःख साक्षी भाष्य आहेत हे वाक्य कोणाचं आहे? सिद्धांत्याचं आहे, वेदांत्याचं आहे. ते म्हणतात की सुख दुःख साक्षी भाष्य. आणि त्याचं स्पष्टीकरण कोण करायला लागलाय? पूर्व पक्षी करायला लागलाय. म्हणजे किती त्याला यांचं सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याची हे आहे बघा ना. तो म्हणतो की हे जे म्हणतात ना वेदांती सुख दुःख साक्षी भाष्य आहे हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे? तर तो पूर्व पक्षी म्हणतो की सुख दुःखाला साक्षीशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही. याची सिद्धी करू लागलाय कोण? पूर्व पक्षी. तो काय म्हणतो की सुख दुःख साक्षीशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही. म्हणून हे जे म्हणतात ना वेदांती सुख दुःख साक्षी भाष्य ते बरोबर आहे. समजू लागलं का? दुसरं कसं काय कोणी जाणू शकत नाही? ऐका, जाणणारे जे घटक आहेत जीवाच्या ठिकाणी शरीरात ते काय काय आहेत सांगा बरं. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय. काय आहेत? पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन. त्यालाच बुद्धी म्हणतात, त्यालाच अंतःकरण म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? अंतःकरण. लक्षात आलं का? कर्मेंद्रिय काय जाणतात का? कर्मेंद्रिय कर्म करीत असतात. त्याकडे त्यांना कळते थोडंच काही. समजा हात आहे, हात काम करतो, पाय काम करतो, चालायचं काम करतो, हात घ्यायचं द्यायचं काम करतो. वाणी फक्त बोलायचं काम करते. वाणीला काय कळतं का? हे कर्मेंद्रियांना काही कळत नसतं. ते फक्त क्रिया करत असतात. क्रिया करण्याचे जे इंद्रिय असतात त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. आणि ज्ञान करून देणारे जे इंद्रिय असतात त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळे आपल्याला रूपाचं ज्ञान करून देतात म्हणून डोळा ज्ञानेंद्रिय. श्रोत्र म्हणजे कान आपल्याला शब्दाचं ज्ञान करून देतात म्हणून श्रोत्र काय? ज्ञानेंद्रिय. त्वचा स्पर्शाचं ज्ञान करून देते. गार आहे का गरम आहे, मऊ आहे का कठोर आहे म्हणून
त्वगेंद्रिय हे काय आहे? त्वगेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय. लक्षामध्ये रसना रसाचं ज्ञान करून देते. कसं आंबट आहे, खारट आहे, गोड आहे, कळतं का नाही रसनेंद्रिय. म्हणून रसना ही ज्ञानेंद्रिय. घ्राण गंधाचं ज्ञान करून देते. कसा सुगंध आहे का दुर्गंध आहे, फुलाचा वास आहे का पादलेला वास आहे. हे नाही कळत. वास कशाचा आहे ते घाणेंद्रियाला कळत नाही, पण कसा वास आहे ते कळत. सुगंध आहे का दुर्गंध एवढं कळत. समजलं का? आता ऐका, म्हणजे हे ज्ञानेंद्रिय, ज्ञान करून देणारे इंद्रिय लक्षामध्ये. आणि एक आहे अजून अंतःकरण. अंतःकरण ही ज्ञानेंद्रियच आहे. पण ऐका, पण ते आतलं ज्ञान करून देतं, बाहेरचं नाही. इंद्रिय जे ज्ञान करून देतात, ऐका, इंद्रियाने जे ज्ञान होत असतं ह्या ज्ञानेंद्रियाने, हे आतलं कधी ज्ञान होत नाही, बाहेरच्या विषयाचं ज्ञान होत असते. आणि सुख दुःख कुठे? सुख दुःख कुठे असतात? सुख दुःख कुठे असतात? रघुनाथ, दुःख कुठं असतंय? आत असतंय, आत. दुःख कुठं उत्पन्न होत असतंय? गुडघ्यात. गुडघ्यात उत्पन्न होते काय? मग अंतःकरणात उत्पन्न होत असते सुख दुःख. कुठं उत्पन्न होत असतंय? अंतःकरणामध्ये उत्पन्न होत आहे. कुठं? मग अंतःकरणात जर उत्पन्न होत असेल तर अंतःकरण कुठे आहे? बाहेर आहे काय? आत आहे. मग आता हे इंद्रिय जे आहेत आपले ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, नेत्र, त्वक म्हणजे त्वगेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, हे बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून देतात. आतल्या पदार्थाचं ज्ञान करून देतात का? आणि अंतःकरण आत आहे, आणि अंतःकरणामध्ये ते सुख दुःख असतात. मग आतलं ज्ञान करून देतात का हे इंद्रिय? नाही. बरं, हे इंद्रिय जे आहेत ना, हे बाहेरचं जे ज्ञान करून देतात, बाहेरचं सुद्धा सगळ्या पदार्थाचं ज्ञान करून देत नसतात. हे इंद्रिय फक्त आपल्या आपल्या विषयाचं ज्ञान करून देतात. श्रोत्र फक्त शब्दाचं ज्ञान करून देतो. त्वचा स्पर्शाचं ज्ञान करून देते. जर त्वचाला म्हणलं बाई तू थोडं रूपाचं ज्ञान करून दे, तिला करून देता येते का? नाही. नेत्र फक्त रूपाचं ज्ञान करून देतं. रसना रसाचं ज्ञान करून देते, बाकीचं तिला काय समजत नाही. जिभीला म्हटलं सांग बरं बाई, हे समोर बसलेला हा तो संध्या कसल्या रंगाचा आहे सांग बरं. तू सांग ना आजचे दिवस, आज डोळे आजचे दिवस आम्ही झोपलेत आमचे डोळे, तू फक्त काय आजचे दिवस सांग की कसल्या रंगाचा आहे, सांगते का तिला? घ्राणेंद्रियाला फक्त गंधाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य, बाकीचं कशाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य. म्हणजे या ज्ञानेंद्रियांना बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान होत असतं, आणि ते हे आपल्या आपल्या विषयाचं ज्ञान होत असतं. कशाचं ज्ञान होत असतं? आपल्या आपल्या. जास्त कळत नाही, फार थोडं कळत असतं या इंद्रियांना. आणि त्याच्यामध्ये दोन इंद्रियामध्ये थोडी शक्ती जास्त आहे, नीट लक्षात घ्या. दोन इंद्रिय आहेत ना, दोन कोणते? एक नेत्र आणि एक त्वक म्हणजे त्वचा. नेत्र इंद्रिय आणि त्वगेंद्रिय या दोन इंद्रियामध्ये थोडीशी या बाकीच्या इंद्रियांपेक्षा शक्ती जास्त आहे. कशी जास्त आहे? बाकीचे सर्व इंद्रिय आपल्या आपल्या फक्त विषयाचं ज्ञान करून देतात. कानाला फक्त शब्द कळतो, पण हा शब्द कुठून आलाय, ह्या नेमकं कशाचा शब्द आहे नाही कळत. समजलं का? शब्द कशाचा आहे ते नाही कळत. रसनेंद्रियाला फक्त रस कळतो, आंबट आहे का खरट आहे का गोड आहे का तिखट आहे, कसं आहे ते कळतं. पण नेमकं हे तिखट काय लागते किंवा हे गोड काय लागते, हे ती वस्तू कोणती आहे नेमकी ती कळत नाही. कशाला? रसनेंद्रिय. काय कशाचा म्हणजे तो रस कशाचा आहे नेमका ते नाही कळत.
घ्राणेंद्रियाला सुद्धा गंध कळतो, सुगंध आहे का दुर्गंध आहे, हा चांगला वास आला, घाण वास आला, कशाचा वास आहे कळतं का? कळत. 2 इंद्रियामध्ये एवढी शक्ती आहे, पण त्या नेत्रामध्ये आणि त्वगेंद्रियामध्ये की ती आपल्या आपल्या विषयाला जाणून तो विषय कशाचा आहे, म्हणजे डोळ्याला रूप कळतं आणि ते रूप कोणत्या वस्तूचं आहे ती वस्तू पण कळते, म्हणजे दिसते. समजलं? घट काढला आणि घटाचा रंग पण कळला की नाही डोळ्याला, म्हणजे रूप हा विषय काढला, काळा आहे का पिवळा आहे का कसा आहे ते डोळ्याला कळतं. आणि तो काळा पिवळा रूपवान पदार्थ जो आहे तो पदार्थ पण कळतो का नाही, ते पदार्थाचं पण ज्ञान होतं का नाही, होतं की नाही? कशाला? डोळ्याला ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? रूपाचं आणि रूपवान पदार्थाचं. लक्षात आलं? तसं त्वगेंद्रियाला स्पर्शाचं ज्ञान होतं आणि स्पर्शाचं ज्ञान झाल्यानंतर तो स्पर्श ज्या वस्तूचा आहे ती वस्तू पण करते. टक्क्या गादी असं कळतं का नाही हाताला? कळतं का नाही? म्हणजे हाताला मध्ये त्वगेंद्रियाला स्पर्श कळतो आणि स्पर्शवान पदार्थ पण कळतो, नाही कळत? कळतो. म्हणजे या 2 इंद्रियामध्ये थोडीशी शक्ती जास्त आहे बाकीच्या इंद्रियापेक्षा, पण जरी शक्ती जास्त असली, थोडीशी जरी जास्त असली तरी हे सर्व इंद्रिये हे बाहेरच्याच पदार्थाचं ज्ञान करून देतात, आतल्या पदार्थाचं ज्ञान करून देत नाहीत. म्हणून हे ज्ञान करून देणारे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिये आत जातच नसल्यामुळं, आतल्या पदार्थाचं ज्ञान करून देण्याची सामर्थ्य त्यांच्यात नसल्यामुळं ते आत असणारे, अंतःकरणात असणारे जे सुखदुःख आहेत ते सुखदुःखांना जाणतील का? सुखदुःखाला जाणतील का? जाणतील सुखदुःखाला? ते सुखदुःखाला जाणू शकत नाही. कोण? हे ज्ञानेंद्रिय. अलग लक्षामध्ये कोणतंच इंद्रिय सुखदुःखाला जाणू शकत नाही. जाणू शकतं का? तुमच्या लक्षात येऊ लागलंय का? इंद्रिय 5 आहेत आणि ज्ञानेंद्रिय ते ज्ञान करून देणारे, आणि हे बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून देतात, ते आपल्या आपल्या विषयाचं ज्ञान करून देतात. फार झालं तर 2 इंद्रिय फक्त आपल्या विषयाचं ज्ञान करून देऊन तो विषय ज्या पदार्थामध्ये आहे तो पदार्थाचं ज्ञान करून देतात. थोडी शक्ती त्यांच्या जास्त जरी असली तरी सगळे बाहेरच्याच पदार्थाचं ज्ञान करून देतात. आणि ते सुखदुःख आत आहेत, आणि सुखदुःख आत असल्यामुळं आत असलेल्या सुखदुःखाला ते हे इंद्रिय जाणू शकत नाही. मग आता राहिलं जाणणारं कोण? मन म्हणजेच अंतःकरण. अंतःकरणाची वृत्ती जाणत असते आतल्या पदार्थाला, आहे का नाही? आता ही अंतःकरणाची वृत्ती आहे, ही अंतःकरणाची वृत्ती ती सुद्धा त्या सुखदुःखांना जाणत नाही. हे आता पूर्वपक्ष सिद्ध करतोय, लक्षात आलं तुमच्या? आणि आता अंतःकरण वृत्तीनं जर नाही जाणलं सुखदुःखाला, मग आता म्हणावंच लागतंय. कोण जाणतंय मग सुखदुःखाला? साक्षी जातो हे म्हणावं लागतंय. लक्षात आलं की? सिद्ध करू लागलाय तो पूर्वपक्षी. इंद्रिय जाणत नाही आणि आता अंतःकरण वृत्ती जाणत नाही. आता अंतःकरण वृत्ती का जाणत नाही सांगतो तुम्हाला. पूर्वपक्षी म्हणतो अंतःकरण वृत्ती का जाणत नाही सांगतो तुम्हाला. कारण त्याचं असं आहे, कसं असं म्हणजे कसं की अंतःकरण वृत्ती, त्या अंतःकरण वृत्तीला आश्रय कोण आहे? अंतःकरणच. कोण आहे? अंतःकरण. म्हणून ती अंतःकरण वृत्ती त्या अंतःकरणालाही जाणत नाही आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखालाही जाणत नाही. बरं, जसं उदाहरण दिलं त्यांनी पूर्वपक्षाने, अग्नी असतो का नाही? अग्नी असतो का नाही? अग्नी माहिती आहे तुम्हाला? मग अग्नीच्या ठिकाणी शक्ती असते बघा. अग्नीच्या ठिकाणी शक्ती कशाची असते रे भागवत? जाळायची, दाह करण्याची शक्ती असते. दाहक शक्ती ज्याला म्हणतात ती कुठं असते? अग्नीच्या ठिकाणी असते का नाही? मग अग्नीच्या ठिकाणी असणारी जी दाहक शक्ती, ती दाहक शक्ती कोणाचा दाह करते?
कोणत्याही पदार्थाचा जो अग्नीजवळ जाईल त्याचा ते काय करते? दाह. लक्षामध्ये अग्नीजवळ कापूस गेला, त्या कापसाला अग्नी जळून टाकतो. अग्नीजवळ एखादं लाकूड गेलं, त्या लाकडाला जळून टाकतो. अग्नीजवळ एखादा माणूस गेला, त्या माणसाला जळून टाकतो. कोण? बरोबर आहे. पण तो अग्नीला जाळतो का कधी? अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहक शक्ती, ही दाहक शक्ती अग्नीहून भिन्न पदार्थाचा दाह करते का अग्नीचा दाह करते? अग्नीची दाहक शक्ती ही अग्नीचा दाह करते का अग्नी भिन्न पदार्थाचा दाह करते? अग्नीहून भिन्न पदार्थाचा दाह करते का नाही? तसं मग अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणाला जाणील का अंतःकरणाहून भिन्न पदार्थाला जाणील? अंतःकरणाहून भिन्न पदार्थाला जाणील. अलग लक्षामध्ये समजतंय का? अंतःकरणाला जाणील का? अंतःकरणाला जाणू शकत नाही का? जसं अग्नीची शक्ती ही अग्नीला जाळीत नाही, ती काय करते? अग्नी भिन्न पदार्थाला जाळते. तसं अंतःकरणाची वृत्ती, लक्षामध्ये अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणाहून भिन्न पदार्थाला काय करील? जाणील. अंतःकरणाला जाणील का? अंतःकरणाला जाणू शकत नाही. आणि अंतःकरणालाच जाणत नसल्यामुळं अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे जे सुखदुःख आहेत, कळलं का? अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे जे सुखदुःख आहेत त्या सुखदुःखाला पण ती वृत्ती जाणत नाही. जर अंतःकरणाला जाणत नाही तर अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुखदुःखाला कसं काय जाणील? अरे ज्या माणसाला ह्या ते गावच माहित नाही, तुला समजा यात एखादं गावच माहित नाही, तर त्या गावात कोण कोण राहते काय माहित असणार? माहित असेल का? नाही. तसं ज्या व्यक्तीला अंतःकरणच कळत नाही, अंतःकरणाला ती वृत्ती जाणू शकत नाही, तर अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुखदुःखाला कसं काय जाणेल का? जाणत नाही. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती सुद्धा अंतःकरणाला आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखाला जाणत नाही. अजून एका दृष्टीनं कसं जाणत नाही ते सांगतो. पूर्वपक्षी म्हणतो अजून एका दृष्टीनं म्हणजे कसं बघा, ही जी वृत्ती असते का नाही, ह्या वृत्ती जवळ जर एखादा पदार्थ असला त्या जवळच्या पदार्थाला वृत्ती जाणत नसते, दूरच्या पदार्थाला जाणत. बघा काजळ तुमच्याकडे कुठला होता? तुम्ही पटाला काजळ कुठला होता? डोळ्याला असं काजळ लावतात ना, लावतात की नाही? मग हे डोळ्याला लावलेलं काजळ त्या डोळ्याला दिसतं का? डोळ्याला दिसतं का? म्हणजे नेत्राची जी वृत्ती आहे त्या नेत्राच्या वृत्तीला म्हणजे डोळ्याच्या वृत्तीला डोळ्यातलं काजळ दिसतं का? असं दिसतं का? नाही. म्हणजे वृत्ती अत्यंत जवळचा पदार्थाला ती जाणू शकत नाही. जर एखादा पदार्थ अत्यंत जवळ असेल तर अत्यंत ती जर थोडस जवळ पुढं असतं, ते दूर असतं डोळ्यापासून, मग त्या पदार्थ आता हे पुस्तक आहे का नाही, हे पुस्तक आहे का नाही असं धरल्यावर आपल्याला दिसतात, ओळी त्याच्यातल्या शब्द दिसतात, वाचता येईल असं दावा वाचा मला एकदम डोळ्याजवळ जावायचं. वाचता येत का? नाही वाचत. का नाही वाचता येत? तुम्हाला वाचता येत नाही? अक्षर काय देवळ काय तुम्हाला? पण डोळ्याने ते दिसतच नाही. डोळ्याजवळ जर एकदम जाऊन ते अक्षर उभे राहिले असेल, डोळ्यालाच अक्षर दिसत नाही. अत्यंत जवळची वस्तू वृत्तीला काय होत नसते, कळत नसते, दिसत नसते, तिचं ज्ञान होत नसतं. समजलं का? आता चला आता अंतःकरणाकडे. आता ही सुख दुःख कुठे आहेत? अंतःकरणात आहेत, लक्षामध्ये. आणि ती अंतःकरणाची वृत्ती कुठे आहे?
कुठे? अंतःकरणातच. अंतःकरणाची वृत्ती कुठे राहणार आहे? अंतःकरणातच राहील ना. म्हणजे सुख दुःख जिथं राहिले वृत्ती तिथंच आहे का नाही? म्हणजेच कशी आहे? अत्यंत जवळ आहे. हे सुख दुःख त्या अंतःकरण वृत्तीच्या अत्यंत कसे जवळ आहे. आणि वृत्ती अत्यंत जवळच्या पदार्थाला जाणत नाही. म्हणजे अंतःकरण वृत्ती त्या सुख दुःखांना जाणत नाही. म्हणजे इंद्रियही जाणत नाही आणि अंतःकरण वृत्तीही जाणत नाही. अंतःकरण वृत्ती जाणत नाही का? जाणते नाही. मग सुख दुःखाला कोण जाणतंय? म्हणून तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पक्ष काय म्हणतो? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कारण इंद्रिय जाणू शकत नाहीत आणि अंतःकरण वृत्ती जाणू शकत नाही. तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. काय बरोबर आहे? सुख दुःखाला कोण जाणतो? मग अंतःकरणामध्ये असणारे जे सुख दुःख आहे त्या सुख दुःखांना कोण जाणतो? साक्षी जाणतो. साक्षी कोण जाणायला लागला? साक्षी जाणायला लागला. मग आता अंतःकरण किती आहेत? थोडं लक्षात घ्या. आता साक्षी जाणतोय सिद्ध केलं कुणी? पूर्व पक्षाने सिद्ध केलं. आता अजून पुढे चालतोय. आता इथंच कळस का थांबतो? इथंच थांबला तर मग वेदांत संबंध सिद्ध होईल ना. आता पुढे चालतोय अजून. आता तो काय म्हणतो? सुख दुःख कोण जाणतात? साक्षी जाणतात. म्हणजे सुख दुःख साक्षी जाणतो. हे जे तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे. पण आता हे काय लावलं? आता पण लावला की सगळं गेलं मग मला. पण काय ऐका, पण असे ऐका की आता जर सुख दुःख साक्षी जाणतो असं म्हटलं, हे सुख दुःख कुठं असतात? अंतःकरणात असतात. म्हणजेच बुद्धीत असतात. बुद्धीनं अंतःकरण वेगळं आहे का? बुद्धी म्हणजेच अंतःकरण. अंतःकरणालाच बुद्धी म्हणतात, त्यालाच मन म्हणतात. हे काही वेगवेगळं थोडंच आहे. म्हणजे हे बुद्धीत असतात. कुठं असतात? बुद्धीत असतात, अंतःकरणात असतात. बरोबर आहे ना? बघा, आणि प्रत्येकाचं अंतःकरण कसं आहे? भिन्न भिन्न. बरोबर आहे का नाही? मग आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणता सुख दुःख साक्षी जाणतो आणि तो एकच आहे. तुम्ही काय म्हणता? साक्षी एकच आहे म्हणता ना. सगळ्याचा साक्षी काय? मग असं होईल की याचं अंतःकरण जे आहे, याच्या अंतःकरणातल्या सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षी जाणतो. याच्या अंतःकरणातल्या सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षी जाणतो. याच्या अंतःकरणातल्या सुख दुःखाला कोण जाणतो? म्हणजे सगळ्याच्या अंतःकरणातल्या सुख दुःखाला कोण जाणतो? साक्षी जाणतो. म्हणजे आता सुख दुःखाचा संकर नाही होऊ लागला. सुख दुःख वेगवेगळंच राहू लागले. याचं सुख दुःख त्याच्या अंतःकरणात, याचं सुख दुःख त्याच्या अंतःकरणात, त्याचं सुख दुःख त्याच्या अंतःकरणात. पण त्या सगळ्यांच्या सुख दुःखाला जाणाय कोण लागले? साक्षी जाणू लागलाय. तो साक्षी कसा आहे? एकच आहे. सगळ्याचा साक्षी काय? तो जाणतोय. सगळ्याचा साक्षी एकच. म्हणजे ह्याचं सुख दुःख मला कळायला पाहिजे. ते माझ्या ठिकाणी नका का नसाना, पण मला कळायला पाहिजे का नाही? कारण त्याचा माझा साक्षी काय? जाणणारा, सुख दुःखाला जाणणारा जो साक्षी आहे तो सगळ्यांचा काय आहे? एकच आहे. समजतंय का तुम्हाला? सगळ्यांचा साक्षी जर एक आहे, जाणणारा, सुख दुःखाला जाणणारा, तर मग सगळ्याच्या जगात जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी सुख दुःख आहे की नाही? अंतःकरणात त्यांच्या. मग त्या सगळ्या सुख दुःखाला जाणणारा साक्षी तर एकच आहे की नाही? मग एका व्यक्तीला, म्हणजे मला, जगात जेवढे जीव आहेत सगळ्याच्या ठिकाणचं सुख दुःख त्याचं ज्ञान मला व्हायला पाहिजे. तसंच तुम्हाला पण व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्याचं सुख दुःख सगळ्यांनाच कळायला पाहिजे. आता सुख दुःख वेगवेगळे होऊ लागले. सुख दुःखाचा संकर नाही होऊ लागला, पण त्या सुख दुःखाच्या कळण्याचा, ज्ञानाचा संकर होऊ लागला. ते ज्ञान सगळ्याला व्हायला पाहिजे. पण होतं का? म्हणजे जर साक्षी एक मानला तर ज्ञानाचा संकर होते.
कशाचा संकल्प होतोय? कशाच्या ज्ञानाचा? सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकल्प होता. लक्षात आलं का? मग ते ज्ञान सगळ्याला होईल, कारण सगळ्याच्या सुखदुःखाला जाणणारा साक्षी एक आहे. सगळ्याचा साक्षी तो एकच आहे. मग ते ज्ञान, सगळ्याच्या सुखदुःखाचं ज्ञान ते साक्षी लावते, म्हणजे सगळ्याचा साक्षी तो एकच आहे ना. मग सगळ्याचं ज्ञान व्हायला पाहिजे सगळ्याच्या सुखदुःखाचं. म्हणजे हा ज्ञानाचा संकर होऊ लागला. आणि मग ज्ञानाचा संकर होतो म्हणून तुम्हाला साक्षी एक मानता येत. साक्षी असं होत असतं का? सगळ्यांचं सुखदुःख सगळ्याला कळत असतं का? हा, कळत नाही. म्हणून काय करावं लागतं? साक्षी अनेकच मानावे लागतात. प्रत्येक बुद्धीला अधिष्ठान असणारा साक्षी हा प्रत्येकाचा वेगवेगळा बनावला, आणि प्रत्येकाचा साक्षी भिन्न भिन्न मानला की मग त्याच्यावर अनेकत्व आलं. आणि त्या अनेकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षी एकत्व धर्माने युक्त असलेल्या धर्माशी ऐक्य होत नाही. म्हणजे साक्षीचं ऐक्य होत नाही, म्हणजे जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होत नाही, म्हणजेच तुमचा विषय सिद्ध होत नाही. जीव ब्रह्म ऐक्य हा जो तुमचा विषय आहे, या विषयाची सिद्धी होत नाही. कळलं का? अरे कळलं की नाही मी काय सांगितलं ते? हा, बघा, दुसरं असं की वेदांत मतामध्ये सुख दुःख साक्षी भाष्य आहेत. वेदांत मतात सुख दुःख साक्षी भाष्य आहेत. सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. म्हणजे सुख दुःखे साक्षी जाणतो, असा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ आहे पूर्वपक्षी. आणि वेदांताच्या सरणीप्रमाणे तो अर्थ बरोबरही आहे. कारण अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म या अंतःकरण वृत्तीला किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियाला कळणं शक्य नाही. ज्ञानाची साधनं जी ज्ञानेंद्रिये किंवा अंतःकरण वृत्ती एवढीच आहेत. कर्मेंद्रिय ज्ञानाची साधनं नाही. कर्मेंद्रिय ज्ञानाची साधनं आहेत का? नाही. ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधनं आहेत, पण ती इंद्रिये शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकार्य अंतःकरणाला किंवा इंद्रियांना जाणत नाहीत. शरीराच्या आत जे अपंचीकृत भूताचं कार्य असं जे अंतःकरण हे अपंचीकृत भूताचं कार्य आहे. पंचीकृत भूताचं कार्य नाही. कसं? अपंचीकृत भूताचं कार्य आहे. मग अपंचीकृत भूत कार्य जे अंतःकरण, त्या अंतःकरणाला किंवा इंद्रियांना, इंद्रिय पण अपंचीकृत भूताचंच कार्य आहे, अशा त्या इंद्रियांना हे अंतःकरण जाणत नाही. फक्त स्थूल शरीर इंद्रिय जाणत नाही. आलं? फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजे पंचीकृत पंचमहाभूतापासून झालेले विषय, यातील आपापल्या विषयाला इंद्रिय काय करतात? जाणतात. म्हणजे श्रोत्र शब्दाला, त्वचा स्पर्शाला, चक्षु रूपाला, जिव्हा रसाला, घ्राण गंधाला जातं. त्यापैकी त्वचा व चक्षु ही दोन इंद्रिये आपापल्या विषयाला म्हणजे स्पर्शाला व रूपाला जाणून त्याच्या आश्रयाला सुद्धा जाणतात. मी सगळं तुम्हाला अगोदर समजून सांगितलं. हे सगळं समजून काय का वाचल्यावर? त्वचा ही मृदू व कठीण स्पर्शाला जाणून ती मृदू कठीण धर्म जे तक्क्या व दगड यावर असतील त्याला ही त्वचा जाणते. कळलं का? त्याचप्रमाणे चक्षु म्हणजे डोळे, हे सुद्धा नीलपिताली रूपाला जाणून, निळ्या पिवळ्या रूपाला जाणून त्याचा आश्रय जे घटपटादी याला सुद्धा जाणते. आपल्या गुणाला जाणून त्याच्या आश्रयालाही जाणण्याचा विशेष धर्म या दोन इंद्रियात जरी असला तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणाला जाणण्याची योग्यता नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्माला इंद्रिय जाणत नाही हे निराळं सांगायची गरज काय आहे का? काही गरज नाही. आता अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाला जाणत नाही हे सांगायचे.
आता काय सांगायचंय? इंद्रिय तर अंतःकरणाला जाणत नाही तर सुख दुःखाला जाणत नाही. आता सांगायचं काय? फक्त अंतःकरणाची वृत्ती सुख दुःख अंतःकरणाला आणि सुख दुःखाला जाणत नाही हे सिद्ध करायचं. आता बघा, अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखाला जाणत नाही एवढं सांगायचं आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे, कळलं का? की आपला असलेला जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थाला दाह करतो. याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपला अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थाला काय करते? जाणते. आपला अधिष्ठान जे अंतःकरण त्याला ते जाणत नाही. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते, जी वस्तू वृत्तीच्या कुठं असते? अत्यंत समीप असते, तिला सुद्धा अंतःकरण वृत्ती जाणत नाही. जसं उदाहरण, डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळं डोळ्याची वृत्ती काजळाला जाणत नाही. त्याचप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणाला जाणत नाही. अंतःकरण वृत्ती अंतःकरणातच असते ना, अंतःकरण जवळच असतं, त्याच्यामुळे अंतःकरणाला जाणत नाही. अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुख दुःखाला सुद्धा अंतःकरण वृत्ती जाणत नाही. लक्षामध्ये म्हणजे आता काय सिद्ध झालं? त्या अंतःकरणाला आणि सुख दुःखाला म्हणजे इंद्रियही जाणत नाहीत आणि अंतःकरणही जाणत नाही. लक्षामध्ये आता इंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती ही अंतःकरणनिष्ठ सुख दुःखाला जाणत नाही असं ठरल्यावर सुख दुःखाच्या ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरता साक्षी सुख दुःख जाणतो असं म्हणणं प्राप्त आहे. बरोबर आहे का नाही? मग कोण जाणतो? साक्षी जाणतो असं म्हणावं लागतंय. आणि याच अभिप्रायानं सुख दुःखी साक्षी भाष्य आहेत असं वेदांती म्हणतात आणि ते बरोबर आहे. बरोबर काय म्हणतो ते? बरोबर आहे. आता बरोबर आहे, पण आलं का नाही? पण लय बेकार आहे. पण सुख दुःखे साक्षी भाष्य म्हटली, ऐका, सुख दुःख साक्षी भाष्य म्हटली म्हणजे साक्षी सुख दुःखानं जाणतो असं म्हटलं म्हणजे साक्षी अनेक साक्षी अनेक मानणं भाग आहे. मग साक्षीला अनेक मानावं लागतं का? कारण ती अनेक न मानले तर सुख दुःखाचा संकर जरी नसला तरी सुख दुःखाच्या ज्ञानाचा संकराचा दोष कायम राहतोच. कळलं का? सुख दुःखाच्या ज्ञानाचा काय होतो? संकर अशा प्रकारचा होतो, तो दोष कायम राहतोच. म्हणून साक्षी अनेक मानले पाहिजे. साक्षी किती मानावे लागतात? अनेक मानावे लागतात. का? सुख दुःखाच्या ज्ञानाचा संकर होऊ लागलाय आहे का नाही? म्हणजे साक्षीवर अनेकत्व. मग आता अनेक साक्षी मानले की मग साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म असल्यामुळं जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. लक्षामध्ये विरुद्ध धर्म यायला लागले ना, साक्षीच्या ठिकाणी अनेकत्व यायला लागलं आणि ब्रह्माच्या ठिकाणी एकत्व. अनेकत्व धर्मवान साक्षीचं एकत्व धर्मवान ब्रह्माशी कसं काय होईल का? इतकंच नाही तर वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचंही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. वेदांती ज्या साक्षीला मानायला तसा साक्षी तर आम्ही मानितच नाही, पण हे वेदांतांनी मानलंय. त्यांनी मानलेला जो साक्षी त्या साक्षीचं सुद्धा काय होत नाही, त्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही. कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सिद्धी होत नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. आता हा तुमचा विषयच सिद्ध होऊ शकत नाही, कशाला वर तुम्ही ग्रंथ करू लागले? तुम्हाला सिद्धच करता येणार नाही. तुमचा ग्रंथ कसा आहे? निष्फळ आहे, निष्फळ. कळलं? ओम शांती शांती शांती.